तर नक्कीच नाणेफेकी जिंकले आपण पाहू शकाल भिंगर टीमनं. क्षेत्ररक्षणाचा निर्णय असेल आपण पाहिलं तर सेकंड राऊंडचा सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी आपण पाहतोय भिंगार विपक्ष वाघाची वाडी. दोन्ही आपण पाहिले तर पनवेल विभागातून हे दोन्ही संघ आपल्याला मिलास करताना पाहता येईल. तर एका साईडनं आपण पाहतोय वाघाची वाडी फलंदाजी त्यांच्या वाटेला आली. आपण पाहू शकाल सलामीची जोडी मैदानात लगेचच जा. आज मेगा फायनलचा दिवस आणि मेगा फायनलच्या दिवसामध्ये आपण पाहतोय तर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल अनंत वाघमार्या मेमफॉर्म पालिया लगेच जायचा मैदानामध्ये आपण पाहू शकाल. सेकंड राऊंडचा हा पहिला सामना असेल. किती षटकाचा सामना असेल आयोजक 3 षटकाचा सामना असेल. 3 षटकाचा सामना आयोजकांचा निर्णय आमच्या कानापर्यंत पोहोचलाय. नक्कीच आपण पाहू शकाल अद्याप सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली. आपण पाहू शकाल अविनाश आणि ज्ञानेश्वर ही जोड खाली मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या. 3 षटकाचा सामना 18 चेंडूचा खेळ पहिला 17 आपण पाहू शकाल. प्रवीणजी वाघे साहेब इथं उपस्थित झालेत. आपण पाहू शकाल यस ओली या मैदानाकडे एका साईडनं आपण पाहू शकाल वाघाची वाडी तर एका साईडनं पाहतोय आपण भिंगार टीमच्या माध्यमातून नाणेफेकी जिंकले जाते. आणि इथं आपण पाहू शकाल शतरशन त्याच्या वाटेला आले आणि शतरशन करत असताना पहिला गोलंदाज आता निवडला जाईल. कर्जत एंडकडनं पहिला जेलो आपण टाकण्यासाठी गोलंदाज निवडला जातोय. यस बोलूया मॅच कडे आपण पाहू शकाल माझ्या साथीला जोडले गेलेत प्रवीण वाघ्या. त्याचबरोबरीने आपण पाहू शकाल सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये रवाना झालेत अविनाश आणि ज्ञानेश्वर ही जोड खाली मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या. तर त्यानंतर विनंती असेल प्रेक्षक वर्गाला आपण जे काही पार्किंग करतोय मित्रांनो ती थोडा रस्ता ठेवायचा मधनं आणि त्यानंतर ती पार्किंग आपण साईडला करायचं. बाईक असेल 4 व्हीलर 3 व्हीलर अजून काही वाहनं असतील तर विनंती असेल आपण आपल्या जी काही वाहनं असतील ती बाजूला घ्या. रस्ता मोकळा करा. रस्ता मोकळा करा कारण की मान्यवर थोड्याच वेळात आपल्या व्यासपीठावरती ते आगमन होणार आहे. त्यामुळे विनंती असेल प्रेक्षक वर्ग आपण थोडं सहकार्य करायचं आहे. 5 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल एका बाजूला 1 स्टार वाघाची वाडी संघ आणि त्यांना फाईट करेल गावदेवी स्पोर्ट्स भिंगार संघ. अगदी पाहिलं तर दुसऱ्या सत्रातील ही पहिली मॅच आपल्या भेटीला येते आणि याच्यानंतरची पुढची मॅच असेल ती म्हणजेच या ठिकाणी कोंबलवाडी वर्सेस एकता मोहपडा बिग मॅच होईल. अगदी पाहिलं तर मित्रांनो जबरदस्त
फटकेबाजी जबरदस्त गोलंदाजीचा एफर्ट आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच आजच्या दिवसामध्ये बहुतेक आपण पाहू शकाल चांगले चांगले संघ आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबरीने आपण पाहिले तर पाठीमागच्या सामन्यामध्ये एका हाती किल्ला लढवता असताना आपण पाहतोय कोंबलवाडी टीमनं मात्र विजय प्राप्त केला. त्याचबरोबरीने आपण पाहिलं ना तर आता ही दुसरी मॅच आहे, सेकंड राऊंडचा पहिला सामना असेल. सामन्याला सुरुवात करा पंच. आपण पाहतोय आजचा मेगा फायनलचा दिवस आहे आणि सुपर संडे आणि सुपर संडेचा दिवस आजचा आता मात्र आपण पाहू शकाल नक्कीच आज पलटून गेलाय. जवळपास 12:32 झाल्यात आणि सेकंड राऊंडचा सामन्याला सुरुवात होते. ज्यावेळी पाहायचं पहिला बॉल आडव्या बॅटनं अक्रॉस लाईनने खेळायचा होता. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल एका बाजूला 1 स्टार वाघाची वाडी आणि त्यांना फाईट करतो कोंबलवाडी संघ, ज्या संघानं 11 स्टार खांदा टीमला परास्त केलं. जो संघ मित्रांनो अगदी जर विचार केला ना तर रायगड भिंगार आणि वाघाची वाडी क्षमा असावी. इथं मात्र भिंगार गावदेवी स्पोर्ट्स भिंगार त्यांना फाईट करेल. इथं मात्र वाघाची वाडी संघ मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल धीरज पवार गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळी बघायचं हा बॉल मिड विकेट रिझनला चालला आणि इथनं जर विचार केला तर एकच साबाली. पहिला बॉल आपण पाहिला डॉट मात्र पाहिला, दुसरा सिंगल आली. सिंगल नंतर पाहता दुसऱ्या बॉलवर देखील इथनं सिंगल आली आहे. अप्रतिम. इथनं 2 धावा दाबटलावरती जोडल्या जातील. सामना 3 षटकांचा असेल याची नोंद घ्या दोन्ही संघ. इथनं मात्र बघायचं गोलंदाज तयार. यावेळी पहा हवेत चालला डीप एक्स्ट्रा कव्हर रिसनला 2 क्षेत्ररक्षी चेंडू मागे धावत आहेत, परंतु तिथे बघायचं सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2च्या मदतीने संघ पुढे जाईल. अगदी पहिला शेवटचा सामना पहिल्या सत्रातील एका बाजूला कोंबलवाडी संघ होता आणि 11 स्टार खांदा संघ. अगदी जर विचार केला ना मित्रांनो तर भले भले संघ त्या संघाला फाईट करायला घाबरतात, परंतु कोंबलवाडी संघाने अगदी जिद्द ठेवली आणि इथे मात्र आज 11 स्टार खांदा संघ परास्त झाला. यावेळी पाहायचा हा फटका डाऊन द ग्राउंड सरळ बॅटने खेचलाय. वाडिश लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध हा फटका आपल्याला पाहायला मिळेल. इथे बघायचं फंबलिंग थोडीशी अगदी पाहायला मिळते. तिथनं जर विचार केला तर तू प्रत्येक मुवमेंटला इथनं पाहायला मिळते. 2 धावा इथे धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतील. ज्यावेळी पाहायचं आता मैदानाच्या आतामध्ये गोलंदाज आपण पाहता तो म्हणजेच धीरज पवार बॉलिंग ट्रॅक वरती आहे. यस आपण पाहू शकाल मोठा फटका आलाय 1 बाउन्सचा सीमा रेषा पलीकडं. हा चेंडूला मात्र इष्टकावर मध्ये हा चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू झाला सक्सेस. या 4 धाब्याच्या साईनं स्कोर आता जाऊन पोहोचेल. आपण पाहू शकाल अद्यापच 10 या अंकावरती धीरज पवार आपण पाहू शकाल एक चांगला गोलंदाज आहे. त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर पिवनचा षटक हानामारीचा षटकामध्ये आला 10 धावा आणि 10 धाब्याच्या साईनं पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मोठा फटका हवेमध्ये चेंडू हव्या सफर होईल का, पण इथं मात्र झेल जमिनीला लँड झालाय. 2 धाबा सहजरित्यानं पूर्ण झाल्या आणि इथं मात्र नक्की आपण पाहिलं तर या 2 धाब्याच्या साईनं षटक संपण्याचा इशारा येतोय. भरत सरांचा कोल आमच्या कानापुढे पोहोचेल. अद्याप 6 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. धावपलकावरती धाबा जाऊन पोहोचल्यात 12 या अंकावरती. पहिला षटक मात्र संपुष्ट झालंय. 12 धाबा स्क्वॉट गाठवरती जाऊन पोहोचतील.
घरी जाऊन एक झोप काढून आला. तोच नाव आहे ना. सकाळपासून ते दारू पितात, मग पिचकाला नाही मग काय राहतील. कोण अख्खा दिवस दारू पितात ग्राउंड, आता मॅच कपडे बदलून घरी जाऊन आलं. यस, वैयक्तिक आपण पाहू शकाल दुसरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल भिंगर टीमच्या माध्यमातून. आदिनाथ हा गोलंदाज आपण पाहू शकाल, चांगला गोलंदाज आहे आदिनाथ. त्याचबरोबरीने आपण पाहू शकाल चांगली फलंदाजी, अजूनही कुठली विकेट मिळवली नाही. नक्कीच आपण पाहू शकाल हा चेंडू सुरेख फेकलाय गेलाय. इथं मात्र निर्धाव चेंडू आलाय आणि या निर्धाव चेंडूच्या साईन आपण पाहिलं तर 12 धाबावरती रोखला गेला. ज्या 6 चेंडू मध्ये धावा खर्च केला होता पहिला गोलंदाज धीरजनं, त्याच आपण पाहू शकाल आदिनाथ हा गोलंदाज आता गोलंदाजी ट्रॅकवर. वैयक्तिक P1चा षटक संपुष्ट झाला. पहिला चेंडू फेकला अतिशय भन्नाट वेगानं, पण इथं मात्र पहा किती भन्नाट वेगानं गोलंदाजी चालू आहे. बॅक टू बॅक दुसरा चेंडू आला निर्धाव आणि निर्धाव चेंडूच्या साईनं आपण पाहिला तर 12 वरती आता रोखण्याचा यशस्वी मिळतं टीम आपण पाहू शकाल भिंगर टीमच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी राहिली आहे. काय गोलंदाजी आहे, भन्नाट वेग आदिनाथ कडे भन्नाट वेगाची गोलंदाजी आणि गती आपण पाहिली तर अतिशय वेगवान गोलंदाज आणि वेगवान गोलंदाजाची ही चर्चा आतापर्यंत 3 चेंडू डॉट आल्यात आणि 3 चेंडूच्या साईन आपण पाहिलं तर 12 धाबावरती रोखल्या गेल्यात. काय जबरदस्त गोलंदाजी टीम आपण पाहू शकाल भिंगार टीमच्या माध्यमातून ही गोलंदाजी आपण पाहतोय, सुरेख गोलंदाजी आहे. यस, पंचांचा इशारा आलाय, वाईट चेंडू येईल आणि वाईट चेंडूच्या साईनं एक धावसंख्या वाढली जाईल. पंच दोन्ही पंच डिसिजन द्या. तिसऱ्या पंचाकडे बोलूया आपण पाहू शकाल तर मी विनंती करेन प्रेक्षकांना वॅगनर गाड्या 52-53 अशा वॅगनर गाड्या मी विनंती करेन तर विनंती असेल प्रेक्षक वर्ग आपण थोड्या आपल्या ज्या बाईक आहेत त्या बाजूला काढायच्यात. इथं मात्र आता आज या स्पर्धेमध्ये प्रमुख अतिथी ज्यांची रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांचं इथे मात्र अगदी आगमन आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेमध्ये सन्माननीय आपण पाहू शकाल प्रफुल्ल शेठ विचारे यांचा ठिकाण. नक्कीच प्रवीण सर, हा चेंडू प्लेअर डेवलेला असेल, वाईट नाही. आपण पाहिला तर रिव्हर्स मध्ये अटेम्प्ट केला होता. पाहू शकाल आपण ज्यांच्या आगमनाची अगदी आतुरतेने वाट पाहिली जात होती ते म्हणजे सन्माननीय प्रफुल्ल शेठ विचारे यांच्या ठिकाणी आगमन झाला. अगदी पाहिलं तर ग्रुप ग्रामपंचायत वावरले विद्यमान सरपंच आणि त्यानंतर शिवसेना चौक विभाग प्रमुख सन्माननीय प्रफुल्ल शेठ विचारे आणि त्यांच्या सोबत आपण पाहता इथं रोहन घोसाळकर या मान्यवरांचं आपण पाहू शकाल. आज सोंडाई माता चषकामध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत केलं जातं. अगदी पाहू शकाल मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. आज ही प्रकाश झोतातील नाईट रेसनी स्पर्धा. तर इथनं मात्र पाहायचं अगदी सामना 2 मिनिटं थांबवायचा. आपण पाहू शकाल ही रॉयल एंट्री पाहायला मिळेल. इथनं मात्र अगदी आपण जर विचार केला तर मैदानाला फेरफटका मारला जाईल मान्यवरांच्या माध्यमातून. तर 2 मिनिटं सामना थांबवायचा पंच. अगदी पाहिलं तर रॉयल एंट्री पाहायला मिळेल आमचे सन्माननीय या स्पर्धेचे अगदी जर पाहिलं तर प्रमुख अतिथी ज्यांचा आपण जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये आतुरतेने वाट पाहत होता ते म्हणजे सन्माननीय आदरणीय प्रफुल्ल शेठ विचारे विद्यमान ग्रुप ग्रामपंचायत वावरले सरपंच आणि त्यानंतर ठाकरे गटातील आपण जर विचार केला तर चौ विभागाचे अगदी अध्यक्ष त्यांच्या ठिकाणी पाहू शकाल रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळेल आणि प्रेक्षकांच्या भेटीसाठी या ठिकाणी मात्र मैदानाचा फेरफटका आपल्याला मारत असताना पाहायला मिळतील. अगदी अप्रतिम पाहू शकाल. इथं मात्र
हे क्रिकेटवरचं प्रेम पाहायला मिळतं. आज मात्र आपण पाहू शकाल सोंडाई माता चषक 2025 आणि यामध्ये मात्र मान्यवरांची अगदी जर विचार केला तर शेवटची रात्र आणि या रात्रीमध्ये अगदी त्यांचं आपण पाहता तर इतकं रॉयल एंट्री झाली आहे आणि मान्यवरांचा या ठिकाणी सोंडाई माता चषकामध्ये मनपूर्वक स्वागत असेल. अगदी दरवर्षी आपण पाहता इथे मात्र आपण पाहता सोंडाई माता क्रिकेट संघ चिंचखांबला यांच्यावरचं प्रेम अगदी आपण अटूटपणे दाखवत असता. परंतु आज जर पाहिलं तर इथे हे अफाट प्रेम आपल्याला दिसत असता आणि ते म्हणजे आमचे प्रफुल्ल शेठ विचारे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये सामना थोडासा थांबला गेलाय कारण की व्यक्तिमत्व तसं दर्जेदार व्यक्तिमत्व रॉयल व्यक्तिमत्व ज्यांचा नावाचा बोलबाला अगदी पाहिलं तर खालापूर तालुका नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आपण पाहता सन्माननीय आदरणीय प्रफुल्ल शेठ विचारे आणि इथं मात्र आपण पाहू शकाल त्यांची रॉयल एंट्री फटाक्याच्या आतिषबाजीनं सोंडाई माता चषकामध्ये आपण पाहता. 3 चेंडू अद्यापच मात्र फेकून झालेत. तिन्ही चेंडू डॉट आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ या दुसऱ्या सत्रामध्ये दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळेल. असं पाहू शकाल इथनं मात्र आज जर विचार केला तर खालापूर तालुक्यातील मानाच्या आणि सन्मानाची स्पर्धा अगदी जर मित्रांनो विचार केला तर 6 रात्री स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि 8 संघांचा एक पोल एका रात्रीमध्ये पाहायला मिळाला आणि अशा दर्जेदार स्पर्धेसाठी अगदी आमचे प्रफुल्ल शेठ विचारे यांचा या ठिकाणी मात्र अगदी जबरदस्त सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्या अगदी विचार केला तर सपोर्ट मुलं ही स्पर्धा इथे पार पडते आणि त्या आपण जर विचार केला तर मान्यवरांचं प्रेम अगदी जेव्हापासून आपण या ठिकाणी त्यांची एंट्री झाली तिथनं मात्र मैदानामध्ये प्रेक्षकांच्या भेटीसाठी त्या या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. निश्चितच आपण पाहतोय सन्माननीय प्रफुल्लजी विचारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विभाग प्रमुख चौक आणि नुकतीच मागच्या आठवड्यामध्ये खालापूर प्रेस क्लब यांच्या वतीनं सर्वोत्कृष्ट राजकीय व्यक्तिमत्व हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. सुनीलजी तटकरे साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला गेला आणि ते व्यक्तिमत्व या सोंडाई माता क्रिकेट संघ चिंचखांबला या व्यासपीठावर आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं तमाम प्रेक्षकांना भेटत ते या व्यासपीठावरती येणार आहेत. सन्माननीय प्रफुल्लजी विचारे साहेब यांचं या सोंडाई माता चषकामध्ये सहर्ष स्वागत असेल. कॅमेरामन हे क्षण आपण कॅप्चर करायचे आहेत कारण त्यांचं या चिंचखांबला रहिवाशांवरती असलेलं प्रेम आपण पाहतोय. तमाम प्रेक्षकांच्या भेटीला या ठिकाणी आपण शेवटच्या रजनीमध्ये त्यांना पाहिलं आलेत. निश्चितच प्रफुल्लजी विचारे साहेब पूर्ण ग्राउंड खऱ्या अर्थानं त्यांनी फिरून काढलाय. त्यांच्यासमोर भास्कर मुकणे असतील तसेच देविदास मुकणे संजय वाघमारे समीर मुकणे किरण पवार या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि यांच्या समवेत त्यांनी हा मैदान या ठिकाणी आपण पाहतोय रिंगण पूर्ण केलंय. ते आमचे सन्माननीय प्रफुल्लजी विचारे साहेब या ठिकाणी आलेत. त्यांचं या स्पर्धेमध्ये शुभ आगमन आणि आयोजकांच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. ओव्हर टू प्रवीण. जबरदस्त रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळाली. आमच्या सन्माननीय आपण पाहिलं तर ग्रुप ग्रामपंचायत वावरले विद्यमान सरपंच आणि त्यानंतर पाहिलं तर चौक विभाग उभाटा गटाचे अगदी पाहिलं तर आपण जर पाहिलं तर पाहिलं तर या ठिकाणी अगदी आमचे मान्यवर सन्माननीय प्रफुल्लजी विचारे साहेब यांच्या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालं आणि स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. अगदी रॉयल एंट्री पाहिली फटाक्यांच्या आतिषबाजीनं हा इथं मात्र आपल्याला अगदी पाहिलं तर हा मान सन्मान पाहायला मिळाला आणि इथं मात्र आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आमचे साथी समालोचक आपल्यासोबत जोडले जातील. गणेश वाघमारे वाईस ऑफ मोरबे. यस आपण पाहू शकाल रॉयल एंट्री तर झाली आहे. आपण पाहू शकाल मैदानाकडे ओढूया भरपूर आपण पाहिलं तर जवळपास आपण पाहिलं तर सामना थांबून ठेवला होता रॉयल एंट्रीसाठी पण इथं मात्र 4 चेंडू डॉट फेकलेत गोलंदाजांना. आदिनाथचा कौतुक करणं गरजेचं आहे. आपण पाहू शकाल पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजाचे अजून एक चेंडू आलाय का पण इथं मात्र हा चेंडूला फिरकावला दिलाय. कार्पेटच्या साईनं हा चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धाबा येतील आणि 4 धाब्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल. अद्यापच आपण पाहिलं तर स्कॉट गार्डचा विचार केला गेला 16 धाबा स्कॉट गार्डवरती जाऊन पोहोचल्यात. तर आपण पाहू शकाल पाहुण्यांचं सुद्धा आगमन झालं. आपण पाहिलं तर 16 धाबा धावफलकावरती आहेत. यस आपण पाहू शकाल एक शेवटचा चेंडू असेल आणि शेवटचा चेंडू टाकून होणं गरजेचं आहे. आपण पाहिलं तर
इथं मात्र हा चेंडू सुरेख होता आणि सुरेख मात्र आपण पाहतो दिशा दिली. इथं मात्र रनआउटची विकेट मिळेल, पण इथं आपण पाहू शकाल 2 धाबा कंप्लीट. 2 धाब्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल. अद्यापच आपण पाहिला 18 या अंकावरती अद्यापच 12 चेंडूचा खेळ संपलाय. 6 चेंडूचा खेळ अद्याप बाकी असेल. 3 षटकाची ही मॅच असेल. यस वलिया सामन्याकडे आपण पाहू शकाल. वैयक्तिक स्वतःचा पहिला आणि या संघासाठी हा शेवटचा षटक, हाणामारीचा षटक, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आता आपल्याला पाहायला मिळेल. तर त्यानंतर इथं आमच्या मान्यवरांच्या सोबत जे मान्यवर आलेत, अगदी पाहिलं तर सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपला देखील मानसन्मान केला जाईल या स्पर्धेमध्ये. सोंडाई माता चषकामध्ये अगदी आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. 2025 हंगाम आपण पाहता 6वी रात्र आपल्या भेटीला आली आहे आणि आमचे सन्माननीय प्रफुल्ल शेठ विचारे साहेब या ठिकाणी आपण पाहू शकाल आज भेटीला आलेत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्कीच आपण पाहू शकाल पहिला चेंडू विकासनं फेकला. काय जबरदस्त चेंडू फेकला. एक सिंगल मात्र कंप्लीट झाली आणि कंप्लीटच्या साईन आपण पाहिला. स्कोर गार्ड आता हालता ठेवतोय. आपण पाहिलं एका धाब्याच्या साईनं संघ आता जाऊन पोहोचेल 19 या अंकावरती. 19 आपण पाहिला बिनबाद अजूनही सलामीची जोडी मैदानामध्ये तटस्थ उभी आहे. ज्ञानेश्वर आणि अविनाश ही जोडखाली मैदानाच्या आतमध्ये अजूनही आपण पाहिलं तर दोन्ही संघ आपण पाहिलं तर एक दादा संघ आहेत. पनवेली मध्ये आपण पाहिले ना तर हे दोन्ही दादा संघ आहेत. तर एका साईडनं भिंगार तर एका साईडनं वाघाची वाडी. आपण पाहू शकाल चांगला अविनाश सारखा फलंदाज अजून परत ते मोठे फटके येत नाही. अजूनही षटकार चौकाराची आतिषबाजी होत नाही अविनाशच्या बॅटमधून. तो ऑफसाईडच्या दिशेला फटका सजवलाय जरूर शत्रशन तैनात आहे, पण चेंडू निघाला चाललाय. हा चेंडू येईल ऑफसाईडच्या दिशेनं. आणखीन एक दर्जेदार चौकार आणि या चौकाराच्या साईनं संघ आता जाऊन पोहोचेल. अद्यापच 23 या अंकावरती बिनबाद 23 धाबा. पर 24 धाबा स्कोर गाठपती जाऊन पोहोचतील. इथं मात्र उंचावून मारण्याचा प्रयत्न. वन बाउन्सचा सीमा रेषा पलीकडे स्ट्रेट ग्राउंडचा हा फटका जाऊन पोहोचेल 4 धाबांसाठी. स्कोर गाठवरती जाऊन पोहोचतील. अद्यापच आपण पाहिलं तर अविनाशच्या बॅट मधून आता धाबा येणार होत्या, त्या धाबा मात्र जमा करण्यामध्ये यश मिळालंय. इथे मात्र अजून एक चांगला फटका. आपण स्वतःच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर हा चेंडू येईल निर्धाव आणि निर्धाव चेंडूच्या साईन 28 वर आता रोखला गेला. शेवटचा आता एक चेंडू शिल्लक असेल. शेवटचा आता एक चेंडू सिलेक्ट मोठा फटका येणं गरजेचं आहे. 28 धावा 0 विकेट्स आपण पाहतोय. सलामीची जोडी एका हाताने किल्ला लढवत असताना आपल्याला पाहावी मिळेल, पण इथं मात्र नक्कीच पहिला 17 चालू आहे. अजून एक चेंडू येईल डॉट. 18 चेंडूचा खेळ अद्याप संपला. धाव फलकावरती धाबा आपण पाहू शकाल 28 धाबा. येणारे चेंडू असतील 18 आणि धावसंख्येची गरज असणार आहे ती 29 या अंकाची. धन्यवाद गणेश दादा. जवळ आपण आता इथं मात्र अगदी ज्या क्षणाची आतुरता होती सोंडाई माता चषकाला
आणि ते मात्र आपण पाहू शकाल व्यासपीठावरती मान्यवर या ठिकाणी आमचे सन्माननीय प्रभू शेठ विचारे साहेब त्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर अगदी इथनं मात्र अगदी त्यांची रॉयल एंट्री आपण पाहिली आणि इथं मात्र आपण जर विचार केला तर आयोजक करते अगदी त्यांच्यावरचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं आणि इथनं मात्र जर विचार केला मित्रांनो तर आमच्या साहेबांचा या ठिकाणी मात्र सन्मान केला जाईल. आमची पूर्णपणे कमिटी असेल या ठिकाणी ऑर्गनायझर कमिटी सोंडाई माता चषक आणि सोंडाई माता क्रिकेट संघ चिंचखांबला मी विनंती करतो सन्माननीय आमचे समीरदादा मुकणे असतील, आमचे कृष्णा भोवरे असतील, त्यानंतर किरणदादा मुकणे असतील, त्यानंतर दविदासदादा मुकणे आणि या ठिकाणी पाहू शकाल आमचे भास्कर दादा मुकणे अगदी सर्वांच्या शुभ हस्ते कमिटी मेंबर सुनील दादा मुकणे असतील सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहू शकाल संजय दादा वाघमारे असतील आपण देखील या, भरत दादा वाघमारे आपण देखील या ठिकाणी उमेश वाघमारे आपण देखील या. 2 मिनिटं थांबायचे. निश्चितच आपण पाहतोय मागचे 4 सत्र सोंडाई माता क्रिकेट संघ चिंचखांबला यांच्या वतीने आयोजित केलेल्या सर्व शृंखलेमध्ये 4 सत्र आणि हे 5वं सत्र सातत्यानं ज्यांनी सढळ हाताने मदत केली आणि तमाम या चिंचखांबला रहिवाशांना ज्यांनी सातत्यानं मदत केली ते सर्वात मोठं राजकीय व्यक्तिमत्व खालापूर तालुक्यातील म्हणून ज्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला होता खालापूर प्रेस क्लब यांच्या वतीनं आणि रायगडचे खासदार सन्माननीय सुनीलजी तटकरे यांच्या शुभ हस्ते तो पुरस्कार त्यांना दिला गेला होता. खोपोली येथील संमेलनामध्ये ते राजकीय व्यक्तिमत्व सर्वात मोठं व्यक्तिमत्व आपण पाहतोय सन्माननीय प्रफुल्लजी विचारे विभाग प्रमुख चौक जिल्हा परिषद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि निष्ठावंत काय असतो एक कट्टर शिवसैनिक काय असतो ना त्याचं मूर्तिमंत उदाहरण. कारण मी लहानपणापासून पाहतोय माझ्या वयाच्या 5व्या वर्षापासून पाहतोय कट्टर शिवसैनिक ते आज तागायत कितीही आले किती गेले पण प्रफुल्लजी विचारे साहेब म्हणजे आमचे दादा ते आजही त्याच ठिकाणी आहेत आणि ते आमचे प्रेरणास्थान आम्ही त्यांना प्रेरणास्थान म्हणतो त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. तमाम सोंडाई माता क्रिकेट संघ चिंचखांबला सर्व आयोजकांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण यांचं स्वागत करायचंय. या तमाम सोंडाई माता क्रिकेट संघ चिंचखांबला आयोजक सर्वांनी या ठिकाणी आपण पाहतोय व्यासपीठावरती यांचं यथेष्ट स्वागत केलं जात आहे. संजय वाघमारे, संजय वसंत वाघमारे, राजन वाघमारे, त्यानंतर भरत वाघमारे, भास्कर मुकणे, समीर मुकणे, देवीदास मुकणे, प्रकाश मुकणे, किरण पवार, उमेश वाघमारे, नितेश वाघमारे, अंकुश मुकणे या सर्व खेळाडूंना मी विनंती करतोय सर्व पाठीराख्यांना विनंती करतोय की आपण या आणि यांचं या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत करतोय. ते सन्माननीय प्रफुल्लजी विचारे आणि या विभागातील देव माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. सगळ्यांना विनंती असेल सुनील मुकणे आपणही यायचंय. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपल्या या देव माणसांचं या व्यासपीठावरती आपण स्वागत करतोय की ज्यांनी ना भूतो ना भविष्य अशी किमया या विभागामध्ये करून दाखवली आहे. सर्व विरोधात असताना एकट्याने किल्ला लढवला आणि 2583 मतांनी सरपंच पदाला गवसणी घातले ते सन्माननीय प्रफुल्लजी विचारे साहेब यांचं या ठिकाणी निश्चितच यथेष्ट सन्मान या आयोजकांच्या वतीने करण्यात आला. धन्यवाद साहेब आपण आलात आपला बहुमूल्य वेळ या व्यासपीठाला दिला या सोंडाई माता क्रिकेट संघाला दिलं त्याबद्दल तमाम आयोजकांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आणि आपण आलात याबद्दल आम्ही आमचे ऋणी आहोत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस वली आपण पाहू शकाल सामन्याकडे वली या सामना पण रोमॅन्टिक चालू आहे. आपण पहिला तर अद्यापच 18 चेंडूचा खेळ पहिला सत्र संपुष्टात आला. सेकंड इनिंगचा 28 धावा कुठून काढल्यात आणि 29 धावांचा पाठलाग करत आहे. सलामीची जोडी भिंगार टीमच्या मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या. धीरज आणि अजय ही जोडकली असेल एक स्टार जोडी आपण पाहिले तर भिंगार टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेला 29 धावांचा पाठलाग करायचा. तर पाहू शकाल इथनं आपण पाहता आमचे मान्यवर सन्माननीय प्रभू शेठ विचारे एकदा या स्पर्धेत मात्र रजा घेतात. अगदी त्यांचा इथे मात्र त्यांची उपस्थिती खूप मोलाची होती आणि ते आले
अगदी पाहिलं तर साहेब आपलं या स्पर्धेच्या वतीने खूप खूप आभार मानतो. आपण आलात त्याबद्दल सोंडाई माता चषकाच्या वतीनं अगदी जर पाहिलं तर या ठिकाणी मनसोक्त आभार मानतो. आणि इथं मात्र आपण अगदी जरूर अजूनही या स्पर्धेसाठी अशा स्पर्धेसाठी आम्हाला मदत करत राहाल. अगदी आपली उपस्थिती मोलाची असेल. अगदी इथनं मात्र आम्ही अपेक्षा करतोय आणि इथनं मात्र शुभेच्छा देतो आपल्याला देखील आपल्या पुढील वाटचालीसाठी. त्यानंतर प्रसाद पार्टी, सन्माननीय प्रसाद पार्टी यायचं आपण व्यासपीठावरती आपलं या ठिकाणी सोंडाई माता चषकामध्ये स्वागत असेल. आमच्या मान्यवर पाहू शकाल आपण सन्माननीय या ठिकाणी प्रभूषण विचार या ठिकाणी या स्पर्धेतनं रजा घेतात सोंडाई माता चषकामध्ये. अगदी पाहिलं तर आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल या ठिकाणी पहा. अगदी आल्या आल्या पहिल्यांदा मैदानाला फेरा मारला, प्रेक्षक वर्गाला अगदी आपला वेळ दिलात. असं पाहू शकाल. त्यानंतर प्रसाद दादा पार्टे प्रोप्रायटर विराट चायनीज कॉर्नर, विराट चायनीज कॉर्नरचे प्रोप्रायटर आहेत वावरले. आपण या व्यासपीठावरती आपलं या ठिकाणी या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. जवळ मैदानाच्या आतमध्ये इथनं एका बाजूला आपण पाहता तर 1 स्टार वाघाची वाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी स्पोर्ट्स भिंगार ही लढत आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर टू कॉम्बॉक्स आणि इथनं मात्र आपण पाहू शकाल. त्यानंतर हॅलो यस पहिला चेंडू आपण पाहिला तर अतिशय जबरदस्त फटका शेवटला मोमेंटला अडवला जात आहे आणि ते मात्र पाहू शकाल 2 धाबा कंप्लीट झाली आणि 2 धाब्याचे साईन आपण पाहिला तर श्री गणेश झालाय. हॅलो चेक. तर त्याच दरम्यान तनुज तवले आणि प्रसाद बद्रिके या दोन्ही व्यक्तिमत्व मला मिळत असेल. अगदी पहिलं याच व्यासपीठावरती मान्यवरांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत असेल. नक्कीच आपण पाहतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते अविनाश वाघ. एक चांगला गोलंदाज आहे. इथं मात्र काय घडलं जातंय मैदानाच्या आतमध्ये, इथं मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवला जाईल. इथं मात्र अजूनही मात्र 2 धाबा कंप्लीट होतील, 3 धाबा कंप्लीट होतील आणि या 3 धाब्याच्या साईन आपण पाहिलं तर स्कोर गार्ड आता जाऊन पोहोचेल. अद्यापच आपण पाहू शकाल 5 या अंकावरती जबरदस्त खेळपट्टी आपण पाहतोय. या बिलेस आणि खेळ सुद्धा चांगले या दोन्ही संघ पनवेल विभागातून मोडले जातात आणि आपण या बिलेस आपण पाहिलं तर नक्कीच चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेला. जवळपास आपण पाहिलं तर 29 धावांचा पाठला करत आहे आणि 29 धावांचा पाठला करत असताना हा संघर्ष आता मैदानाच्या आतमध्ये चालू आपण पाहू शकाल. दोन्ही टीम आपण पाहिलं तर एक पटेल विभागातून मोडलं जाणारी टीम आणि त्याच्याच बरोबरीनं हा सामना सुद्धा रोमांचक पाहायला मिळतोय. सेकंड इनिंगचा हा पहिला सामना असेल. इथं मात्र भन्नाट वेगाने गोलंदाजी, पंचांचा इशारा येईल आमच्याकडे हा खराब चेंडू आहे आणि वाईट चेंडू आणि वाईट चेंडूच्या साईन संघ तर नक्कीच पाहुण्यांचं स्वागत करणं गरजेचं आहे. अनिल लेंडे सरांचं मात्र इथं आगमन झालंय. साहेबांना विनंती करेल या स्पेटावर या, तुम्ही पाहू शकाल स्वागत केलं जाईल तुमचंही. नक्कीच आपटा विलंब करतात. साहेबांना विनंती करीन यायचं या स्पीटामध्ये आपलं सुद्धा स्वागत केलं जाईल. पण इथं मात्र मैदानामध्ये घडलं जाते. अजय नाईक सारखा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला बॅक टू डग आउट, पहिली विकेट आणि पहिली सफलता मिळवली जाते. या स्पीटामध्ये यायचं आपलं सुद्धा स्वागत केलं जाईल. एफटी अंपायर आपण पाहू शकाल
एमसी एम्पायर आपण पाहू शकाल आजच्या दिवसामध्ये भरपूर पाहुणे लाभले गेलेत या स्पर्धेला. मेगा फायनलचा दिवस आहे आणि इथं मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या. बोलूया सामन्याकडे. अजूनही मात्र भरपूर धावा करावे लागतील. 18 चेंडूचा खेळ आता मैदानामध्ये चालू असताना अविनाश वाघ चांगली गोलंदाजी, त्याच्या मध्यमधून हा मोठा फटका कार्पेटच्या साईन उचलणार फेकणार. इथं धोक्याची घंटा वाजली जाते आणि आणखीन एक फलंदाज होईल बाद. मोबाईल आणि टीव्हीवर बघतले रती त्याची खास. मोबाईल आणि टीव्हीवर बघतले रती त्याची खास. अजिंक्य पवार केटीसी लाईव्ह वाला रायगड जिल्ह्यामध्ये फेमस. अजिंक्य पवार केटीसी लाईव्ह वाला रायगड जिल्ह्यामध्ये फेमस. धन्यवाद डीजा. चांगले चांगले धून ऐकायला मिळतात आजच्या दिवसामध्ये. आपण पाहिलं तर अजिंक्य एक एस कॅमेरामॅन मध्ये कैद करणारी ही पूर्ण स्पर्धा अजिंक्य नावाने ओळखलं जाणार हे कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्याच नावाची धून आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय. अतुल हा फलंदाज या बेलेस बॅक टू बॅक दुसरी विकेट आल्या. जवळपास आपण पाहिलं अविनाशनं मात्र सुरेख 4 चेंडूचा खेळ अद्यापच संपलाय आणि धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 6 धावा. अतुल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हो, कार्पेटच्या साईनं हा चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न जरूर होता. आपण 30 मध्ये हा चेंडूला अडवला जातोय. इथं मात्र आपण पाहू शकाल एक सिंगल पूर्ण झाली आणि या सिंगलच्या साईन आता 7 धावा स्कोर गाठावरती जाऊन पोहोचतील. यस बोलू या सामन्याकडे. आपण पाहू शकाल अतिशय रोमांचक सामना. 29 धावांचा पाठला करायचा आहे आणि इथं मात्र पहिलाच षटक चालू असताना आता मात्र 7 धावा स्कोर गाठवरती जाऊन पोहोचल्यात. अद्यापच आपण पाहू शकाल अजूनही 22 धाब्यांची गरज असणार आहे. इथं मात्र अजूनही कार्पेटच्या साईना इथं चांगला गोलंदाज आपण पाहिला. बॅक टू बॅक 2 विकेट आल्या. त्यानंतर आपण पाहिला तर एक सिंगल पूर्ण झाली आणि या सिंगलच्या साईन आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या अंकावरती. अतिशय महागडा अंक आपण पाहतो या क्रिकेटमध्ये. 8 हा नशिबाचा आकडा असतो. पण इथं मात्र नक्कीच आता दुसरा गोलंदाज आता वापरला जाईल वाघाच्या वाडी टीमच्या माध्यमातून. सूर्य यष्टीरक्षक भालचंद्र आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबरीने आता निवडला जाणारा डावखुर आताचा हा गोलंदाज असेल अंकुश वाघ. हो, जबरदस्त गोलंदाजी. वाघाची वाडीमध्ये आपण भरपूर वाघ पाहिलेत. पण इथं मात्र नक्कीच अविनाशनं चांगली गोलंदाजी केली. मोठ्या फटक्यापासून अचूक ठेवले टीम भिंगार टीमला. त्याचबरोबर आपण पाहतोय इथं वैयक्तिक स्वतःचा पहिला आणि संघाचा दुसरा षटक घेऊन येणारा हा गोलंदाज आपण पाहतोय अंकुश वाघला. नक्कीच आपण पाहतोय सलामीवीर अजूनही मैदानामध्ये तटस्थ आहे धीरज. त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर अतुल हा गोलंदाज फलंदाज असेल ज्यानं 1 चेंडूवरती 1 सिंगल पूर्ण केली. आता मात्र आता धावसंख्या करावी लागतील. येणारे चेंडू असतील 12 आणि 21 धावांचा पाठला करावा लागेल. 21 आपण पाहिलं तर 2 विकेट सुद्धा मिळवल्यात. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज इथं कार्पेटच्या साईना चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न. 1 धाव सहजरित्यानं पूर्ण दुसऱ्यासाठी निघालेत. सिंगल आलिया. सिंगलच्या साईन आपण पाहिलं तर धाव पलकावरती धावा जाऊन पोहोचतील त्या अद्या 9 या अंकावरती. आता 20 बनवावे लागतील. आपण पाहिलं तर 11 चेंडू मध्ये आता 20 धावा करावे लागते भिंगार टीमला. आपण पाहिलं तर 2 गडी सुद्धा मात्र मिळवले गेले. तिथं तंबूच्या आसराला बॅक टू डगआउट झाले. त्यानंतर आपण पाहिलं तर हे अजूनही धीरज मध्ये ती क्षमता आहे, धीरज मध्ये ती ताकद आपण पाहू शकाल. या धावसंख्या आपण पाहू शकाल सहजरित्यानं पूर्ण केले जातील. पण इथं आता पाहू शकाल अंकुशचा पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. थोडासा रनअप मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय कारण त्या सामना महत्वाचा आहे. आपण पाहू शकाल सेकंड विनिंगचा हा पहिला सामना असेल आणि पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 29 धावांचा पाठला करतोय आणि 29 धावांचा पाठला करत असताना हा संघर्ष आता रचावा लागतो. पण इथं मात्र हा मोठा फटका धीरज मध्ये ती क्षमता आहे. आपण पाहतोय धीरजच्या बॅट मधून देखणं स्टॉक
वाईटोस लेगावमध्ये आपण पाहू शकाल हा याला दर्जेदार षटकार आणि या षटकाराच्या साईन आपण पाहिला तर धावसंख्या आता 6 ने वाढली जाईल. स्कोर गार्डचा विचार केला गेला तर 15 धावा स्कोर गार्डवरती जाऊन पोहोचतील. 10 चेंडू आणि 14 धावांची गरज असणार आहे. अशा फटक्यांची गरज होती तर फटका मारा माहीर झाला आपण पाहू शकाल धीरज. त्याचबरोबरीने आपण पाहिला तर अशाच फटक्याची गरज होती तो फटका जरूर आला पण इथं अजूनही मात्र धावा बनवावे लागतील त्या 14 धावा. 10 चेंडू 14 धावांची गरज असणार आहे. अंकुशने चांगली गोलंदाजी केली. 2 चेंडू अतिशय भन्नाट वेगाने फेकले होते पण इथं मात्र नक्कीच पंच बोलतील आमच्याकडे हा खराब लाईन आणि खराब दिशा आपल्याला पाहायला मिळते. वाईट चेंडू आलाय आणि वाईट चेंडूच्या साईनं अजून एक मात्र धावसंख्या वाढली जाईल. स्कोर गाठवरती आपण पाहिलं तर 16 धावा 2 बाद 16 धावा स्कोर गाठवरती जाऊन पोहोचतील. नक्कीच या बिलियास LBW ची मांग केली जाते आणि फलंदाज मात्र बाद होतय. सलामीची जोडी तंबूच्या आसऱ्याला बॅक टू डगआउट. तिसरी विकेट धीरज. नऊ चेंडू 13 धावा आता करावे लागतील कारण आपण पाहू शकाल वाघाच्या वाडी टीम मध्ये भरपूर गोलंदाज चांगले आहेत पण इथं मात्र नक्कीच आपण पाहिलं तर अंकुश वाघ एक चांगला गोलंदाज आहे. डावखुर हाताचा गोलंदाज. त्याचबरोबरीनं कार्पेटच्या साईनं अविनाश चेंडू खाली उचलणार फेकणार. सिंगल मात्र पूर्ण झाली आणि या सिंगलच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल 17 या अंकावरती. 17चा आकडा आपण पाहिला तर क्रिकेटमध्ये थोडासा मात्र खराब आकडा आहे पण इथं मात्र 17 आणि कोणासाठी खतरा होणार आहे आपण पाहू शकाल. नक्कीच या पुढच्या चेंडू मध्ये आपल्याला पाहायला मिळेल कारण गोलंदाज आणि या फलंदाजामध्ये ही क्षमता असते पण इथं मात्र 17चा आकडा पार करावा लागेल. या पुढीला आपण पाहू शकाल नक्कीच नेक्स्ट चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. अंकुश एक चांगला अनुभवी गोलंदाज आहे. आपण पाहिलं तर वाघाची वाडी या इथं मिलान केला जातोय पण इथं मात्र नक्की याचा एक सिंगल होईल पूर्ण आणि या सिंगलच्या साईनं मात्र आकडा मात्र पार झाला. 18 धावा स्कोर गाठवरती येणारे आता चेंडू असतील 7 चेंडू मध्ये आता 10 धावा बनवावे लागतील. 11 धावा सॉरी माफ असावे 11 धावा अजूनही बनवावी लागतील. अजूनही सामना कोणी जिंकला नाही. सामना अजूनही दोन्ही बाजूने जोपर्यंत डॉट चेंडू येतील तसा दडपण वाढल्या जातील दोन्ही टीमवरती. आपण पाहिलं तर हा चेंडू आता निर्णायक पॉइंट असेल. हा चेंडू उचलून फेकून दिला आहे. या बिलेस 6 चेंडू जाईल का पण इथं सुरेख झेल आणि सुरेख झेल टिपला जातोय. आणखीन एक फलंदाज होईल बाद. शेवटच्या चेंडूवरती आलेली सफलता अंकुशच्या माध्यमातून. अनाउन्स करतोय MS 46 5263 वॅगनर. आपल्या गाडीने रस्ता ब्लॉक केलाय. येणाऱ्या जाणाऱ्या माणसांसाठी त्रास होतोय. जे कोणी मालक आहेत त्या वॅगनरचे त्यांना विनंती असेल की आपली गाडी थोडीशी दाबून लावायची जेणेकरून दुसऱ्या गाड्या पास होतील. MS 46 5263 वॅगनर अनाउन्स करण्यात येते. 5263 वॅगनर. आपली गाडी आपण येत्या 5 मिनिटांमध्ये साईडला करायची आहे किंवा अशी लावा जेणेकरून दुसऱ्या गाड्या पास होतील. 5263 वॅगनर चॉकलेटी कलर. धन्यवाद. आपण पाहू शकाल नेक्स्ट मॅच कडे बोलूया. आपण पाहू शकाल नेक्स्ट मॅच असेल
कोंबलवाडी विपक्ष मोपाडा टीम. तर दोन्ही संघाचे कर्णधार या नाण्यापैकी करण्यासाठी या टॉसच्या बॉक्समध्ये आपला दोन्ही संघ कर्णधार पाठवा. 6 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ज्ञानेश्वर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कर्णधार या आपण पाहू शकाल. मोपाडाचा संघाचा कर्णधार आणि कोंबलवाडी संघाचा कर्णधार याच आहे. दोन्ही संघाचे कर्णधार या टॉक बॉक्समध्ये या. होली या सामन्याकडे आपण पाहतोय. सामना सुद्धा अतिशय रोमांचक आलाय. 6 चेंडू मध्ये 11 करावे लागतील. वैभव गोलंदाजी ट्रॅकवर आपलं फलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. सुमित हा फलंदाज नवीन फलंदाज आहे. आपण पाहतोय या त्वरा हो 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 आसमानी फटकाव्यामध्ये फसला इथं भालचंद्र. इथं मात्र थोडीशी चुकी पाहायला मिळते. भालचंद्र वाघ एक चांगला यष्टी रक्षकची भूमिका पार पाडत असताना पण इथं मात्र काय घडलं जात आहे. इथं मात्र सुखरूप फलंदाज नक्कीच नाण्यापैकी करून घ्या. दोन्ही संघाचे कर्णधार आलेत. कोंबलवाडी संघ विजय झालाय. आपण पाहू शकाल नाण्यापैकी जिंकले. सॉरी माफी असावी. तर कोंबलवाडी टीमचा कर्णधार या मोहन पारदी प्रकाश पारदी कोण कर्णधार याच या आपण पाहू शकाल. हो या बेलीस आपण पाहतोय पंचांचा इशारा येतो आमच्या काना. परत हा चेंडू सोर या वाईट चेंडू आल्या आणि वाईट चेंडूच्या साईन आपण पाहिला तर धाव संख्या 19 सरसवेल. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचतील त्या 20 धाबा. अजूनही 9 धाव्यांची गरज असणाऱ्या 4 चेंडू मध्ये आता 5 चेंडू मध्ये आता 9 करावे लागतील. वाईट चेंडू आलाय त्याच बरोबरीने आपण पाहतोय नाण्यापैकी होते दोन्ही संघामध्ये. नक्कीच होली या मॅच कडे आपण पाहू शकाल. चांगला सामना होता आणि इथं मात्र अजून एक विकेट मिळाली जाते. भिंगार टीमला अजून एक धक्का मिळवला जाते. बॅक टू डगआउट आपण पाहू शकाल. समीर मात्र बाद होत आहे. रुपयाचा पारितोषिक असेल भिंगार टीम साठी. इथं मात्र हा कार्पेटच्या साईनं मात्र हा चेंडूला फिरकवून दिलाय. अविनाश वाघ हा चेंडू खाली उचलणार फेकणार. एक सिंगल पूर्ण झाली आणि या सिंगलच्या साईन आपण पाहिलं तर नक्कीच आपण पाहू शकाल या एका धाब्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल. अद्यापच आपण पाहू शकाल 21 या अंकावरती 8 धाब्यांची गरज असणार आहे. इथं मात्र सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटका हॅट्रिकला मात्र 1000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. नक्कीच आपण पाहू शकाल पंचांचा इशारा आलाय वाईट चेंडूचा. अजून एक खराब चेंडू आणि खराब लाईन पकडली जाते. इथं मात्र वाईटला रिवो असणाऱ्या एकच रिवो असणारे वाईट साठी. फ्लेअर डिलिव्हरी असेल. चेंडू डॉट आहे. या वेळेस आपण पाहिला तर तिसऱ्या पंचाकडे पेंटिंग डिसिजन होता. इथं मात्र डिसिजन पेंटिंग होता तो त्याला आपण पाहू शकाल. चेंडूला मात्र डॉट घोषित केलाय आणि डॉट चेंडूचे साईन आपण पाहिला तर आता बनवावे लागतील. चेंडू असतील शिल्लक 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 8 धावा करावे लागतील.
2 चेंडू वाढ धब्बा लगातारचे दुसरा 2 चौकार मारावे लागतील. फलंदाज आपण पाहतोय विकीला. नक्कीच आपण पाहतोय इथं मात्र नशिबाचा चौकार येईल का? हो अडवलं जातं शेवटच्या मोमेंटला. आता मात्र तिसरे धावांसाठी निघाल्या. तिथं धोक्याची घंटा होऊ शकते. 3 धावा सहजरित्यानं पूर्ण झाल्या. चौथीचा प्रयत्न चालू आहे पण इथं 3 धावावरती रोखला जातोय. आता येणारे चेंडू असतील 1 आणि धावसंख्येची गरज असणार आहे ती अवघी आपण पाहू शकाल 5 धाब्यांची. जरूर षटकार ठोकावे लागेल. जरी षटकार आला तर हा सामना विजय होऊ शकाल यामध्ये आपण काही शंका नाही. आपण पाहिला तर चौकार आला तर सुपर ओव्हर होणार नाही. या सामन्याचा कंपल्सरी चेसिंग आहे. 5 धावा कराव्या लागतील. एक चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. 4 जरी आल्या तरी पण हा सामना मात्र क्षेत्ररक्षण करणारी टीम मात्र विजय प्राप्त करेल. पण इथं षटकार ठोकावा लागेल. असे सामने आपण भरपूर पाहिले. आपण पाहिलं तर एका चेंडूवरती 1 धाव होत नाही पण एका चेंडूवरती 6 धावा होऊ शकतात. पण इथं मात्र नक्कीच आता 5 धावा करावे लागतील. इथं मात्र आपण पाहू शकाल जर या चौकार जर आला असता तर इथं मात्र थोडासा कटिंग निर्णय आपल्याला पाहायला मिळाला असता. 1 चेंडू 4 असत्या पण इथं आता आपण पाहू शकाल 3 धावा धावून काढल्यात आणि 3 धावेचे साईना संघ जाऊन पोहोचलाय. अद्यापच आपण पाहिलं तर 24 या अंकावरती येणारे चेंडू 1 असेल आणि 5 धाव्यांची गरज असणार आहे. सामना चालू करा पंच. आपण पाहू शकाल शेवटचा 1 चेंडू 5 धाव्यांची गरज. उडवलाय यावेळेस काय फटका. यावेळेस मात्र संघ विजय. यावेळेस मात्र भिंगार टीमचा जल्लोष. जबरदस्त फटका. 1 चेंडू 5 धाव्यांची गरज असताना षटकार आलाय. जबरदस्त फटकेबाजी आपण पाहतोय. शेवटच्या मुवमेंट परत आपण पाहिलं तर ही मॅच एका साईडला झुंकवते वाघाच्या वाडीनं पण इथं मात्र एका चेंडूला मात्र सुरेख फटका आपण पाहिला तर नक्कीच नक्कीच अतुल साठी सुवर्ण संधी आली. 100 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. संजय साहेबांच्या हस्ते आपण पाहतोय. नक्कीच या षटकाराला मात्र